नमस्कार मित्रांनो, SP प्रश्न संच मध्ये स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येते त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र दख्खन पठाराची पूर्व पश्चिम लांबी किमी आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 720 किलोमीटर। प्रश्न क्रमांक 2, केळीमध्ये मुख्य घटक कोणता असतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्लुकोज। प्रश्न क्रमांक 3, सतत 12 तास दिवस व 12 तास रात्र कोठे असते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विषुववृत्त। प्रश्न क्रमांक 4, एकमेव अधातू विद्युत वाहक आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्राफाइट। प्रश्न क्रमांक 5, सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, होजिहरी। प्रश्न क्रमांक 6, राज्यातील सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या विभागात आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 7, भारतात सर्वात जास्त सरोवर या जिल्ह्यात आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नैनिताल। प्रश्न क्रमांक 8, कावेरी पाणी वाटप वाद कोणत्या 2 राज्यांदरम्यान आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक, तामिळनाडू। प्रश्न क्रमांक 9, नदी या शब्दाचे लिंग कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्त्रीलिंगी। प्रश्न क्रमांक 10, 17 सप्टेंबर 2010 मध्ये कोणत्या 2 देशांदरम्यान गोलमेज परिषद संपन्न झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत, कॅनडा। प्रश्न क्रमांक 11, भारत गोंदिया जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दरकेसा। प्रश्न क्रमांक 12, 1991 च्या परकीय गुंतवणूक धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत तात्काळ काय बदल झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, औद्योगिक उपक्रमात स्पर्धा निर्माण झाली। प्रश्न क्रमांक 13, हुंडा म्हणजे कोणतीही संपत्ती किंवा किंमत रोख वस्तू जी दिलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व वेळी। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी मंडळाचे मुख्यालय येथे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नाशिक। प्रश्न क्रमांक 15, रमन मॅग्सेसे पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी बहाल केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 31 ऑगस्ट।
प्रश्न क्रमांक 16. कोणत्या जिल्ह्यात भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 18. सातपुडा पर्वताच्या दक्षिण भागाचे पठार आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तोरणमाळ. प्रश्न क्रमांक 19. भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विजयंता. प्रश्न क्रमांक 20. महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार त्यांच्या कोणत्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दिला गेला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महिला शिक्षण. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर प्रश्न पाहिजे आहेत ते कमेंट करून सांगा.